अनैतिक संबंध आणि क्राईम या दोन शब्दांचे जरी यमक जुळत नसले तरीही हे समानार्थी शब्दच आहे असंच म्हणावं लागेल, कारण अनैतिक संबंध आणि क्राईम असं जणू समीकरण जुळलेलं आहे. 2025 हा वर्ष पुरुषांसाठी खूपच धोकादायक आहे. परिस्थिती पाहून आपल्याला जाणीव झाली असेल, जून 25 रोजी या वाईट प्रवृत्ती महिलेने शारीरिक वासना पूर्ण करायच्या प्रयत्नात जो गुन्हा केलाय ते नक्कीच भल्या माणसाला हादरा देणार आहे. सुमंगल वय 40 असा या आरोपी महिलेचे नाव आहे. नागराजू असा या महिलेच्या तरुण प्रियकराचं नाव आहे आणि हा तरुण केवळ 23 वर्षे आहे, म्हणजे या दोघांच्या वयात आई लेकरासारखं अंतर आहे. मित्रांनो, या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गोंधळ उडू नये यासाठी आरोपी महिलेनं हा कांड केलाय. म्हणजे भर दिवसात तरुण फिर्याकराला आपल्याच घरात घेऊन आरोपी महिला ही मौजमजा करण्यात व्यस्त होती. आरोपी महिला आणि आरोपी तरुण हे शरीर वाचनेत एवढे बुडाले की दार लावलं पण खिडकी बंद करणे विसरले आणि ही घटना घडली. कर्नाटकच्या तिपतूर शहरातून जून 28 रोजी समोर आलेली ही घटना खूपच चर्चेचा विषय बनलेली आहे, कारण पोलिसांनी फक्त मिरची पावडरच्या आधारे हे प्रकरण समोर आणले. घडलं असं की शंकरमूर्ती वय 50 हा व्यक्ती 3 दिवसांपासून बेपत्ता आहे असं त्याच्या भावाने पोलिसात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे तक्रार दाखल करताना त्याची बायको सुमंगल ही सुद्धा त्यांच्या समवेत पोलीस स्टेशनला हजर होती. त्यानंतर पोलिसांनी कंप्लेंट दाखल करून शंकरमूर्ती या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. 2 दिवस त्यांनी कसून चौकशी केली पण पोलिसांच्या हाती काहीच लागलेलं नव्हतं. शेवटी जून 28 रोजी पोलीस स्वतः त्यांच्या घराची पाहणी करायला आले. तेथेही काही खास पुरावा भेटत नव्हता, परंतु पोलीस जर त्या घरातून खाली हाताने परत गेली असती तर या घटनेचा कधीच उलगडा झाला नसता. म्हणजे पोलिसांना असं जाणवलं की बेपत्ता असलेल्या शंकरमूर्ती याच्या रूममध्ये कान्याकोपऱ्यात लाल मिरची पावडर सांडलेला आहे. मित्रांनो, आपणास विनंती आहे की आम्ही फक्त सत्य घटना सांगतो, यात कुठलीही तडजोड करत नाही. ज्या प्रकारे घटना घडली त्याचप्रमाणे आम्ही प्रस्तुत करतो. तरीही लोक वाईट प्रतिक्रिया करतात. जर तुम्हाला शंका असेल तर आपण स्वतः घटनेची माहिती घ्यावी. तर घरात सांडलेल्या त्या मिरची पावडरने पोलिसांना त्याची पत्नी सुमंगल हिच्यावर संशय गेला. पोलिसांनी आपल्या पद्धतीने सुमंगल हिची कसून चौकशी केली. दरम्यान आरोपी महिलेने अतिशय चाणाक्ष पद्धतीने पोलिसांना उत्तर दिलं, परंतु पोलिसांना आरोपी कोण आहे समजलं होतं. पोलिसांनी एक डाव मांडला. पोलीस परत गेली आणि बरोबर 1 तासाने परत या घरात येऊन थेट धाड मारली आणि घरात शिरताच सर्वात पहिले महिलेचा मोबाईल हातात घेतला. पोलिसांनी असं का केलं हे स्वस्थ तेथील पोलीस अधिकारी सुब्रमण्यम यांनी सांगितले की जेव्हा आम्ही त्या घरातील चौकशी करून परत गेलो तर आम्हाला कल्पना होती की आम्ही माघारी गेल्यावर आरोपी महिला ही काही ना काही चुकी करेल आणि हेच घडलं. पोलिसांनी दुसऱ्यांदा येऊन सर्वात आधी आरोपी सुमंगल हिचा मोबाईल हिसकावला तर त्यात एका तरुणाला केलेला मेसेज आढळला. त्या मेसेजमध्ये असं होतं की पोलीस तपासणीसाठी घरी आले होते असं त्या मेसेजमध्ये टाईप केलेलं होतं. नंतर महिलेने कबुली दिली की शंकरमूर्ती याने मला माझ्या प्रियकरासोबत थेट पाहिले होते आणि तो गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत होता. तिचा प्रियकर नागराजू या तरुणाला मारहाण करायला लागला. आरोपी सुमंगल हिला वाटलं जर ही बात घरच्या बाहेर गेली तर आपलं काहीही खरं नाही. आता नवरा आणि प्रियकराच्या हाणामारीत सुमंगल हिने मिरची पावडर हातात घेऊन नवऱ्याच्या डोळ्यात टाकलं. त्या झटपटीत अख्ख्या घरात मिरची पावडर पसरलं. डोळ्यात मिरची गेल्याने त्याला दिसेनासे झाले. तोपर्यंत या दोघांनी ओढणीच्या साह्याने ताकदीने शंकरमूर्ती याचा गळा ओवळून त्याचा जागीच खून केला आणि मृतदेह गाडीत टाकून 30 किलोमीटर अंतरावर नेला आणि एका निर्जन विहिरीत ढकलून दिला. तर अशा प्रकारे बायकोच्या अनैतिक संबंधात बिचाऱ्या 50 वर्षीय नवऱ्याची हत्या झाली. काही चुकी नसताना तर अनैतिक संबंध खरंच काल बनून आलाय. या घटनेने हे सिद्ध होतं की शरीरासाठी केल्या जाणाऱ्या प्रेमात नेहमी निर्दोष व्यक्तीचा मृत्यू होतो. 2025 अनेक घटनांचे उदाहरण आपल्यासमोर आहे. 2 दिवसांच्या प्रेमामुळे बायका आपल्या नवऱ्याचा जीव घेत आहे. हा कोणता जमाना आलाय, खूप दुर्दैव आहे. अशा या धक्कादायक घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मराठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे